झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। संध्याकाळी डंका झाला हुकुमा उद्याला, संध्याकाळी डंका झाला हुकुमा उद्याला, आरज गोंधळ्या आज करीत अंबाबाईला। लावून पाताळा आईला लावून पाताळा, करून या खेतरला आणलं शेष जमाला। तिरभोणी किरती आईची तिरभोणी किरती, सुलभ जोग दितील वाट भक्ताची पाती। आई राजा आई राजा आई राजा बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती आई राजा उदे उदे। देशमुख साहेब, तुमच्या हातून उत्सवाचा प्रसाद मिळणं हेच आमचं भाग्य आहे। कृपा करून असं बोलू नका। हा उत्सव जरी आमच्या कुलदेवतेचा असला तरी सगळा गाव देवीचा भक्त आहे। त्यात आम्हाला प्रसाद वाटण्याची संधी मिळेल हे आमचं आम्ही भाग्य समजतो। हे काय, अजून तुम्ही इथेच आहात? निर्लज्जपणाचा कळस आहे। झाला तेवढा अपमान पुरेसा झाला नाही वाटत? दादा, या क्षणी आम्ही फक्त देवीचे भक्त म्हणून या रांगेत प्रसादासाठी उभे आहोत। बाकी सगळं विसरून फक्त भक्ताला प्रसाद द्यायचा आहे म्हणून प्रसाद नाही का देऊ शकत तुम्ही? असंही मला आमच्या कुटुंबाला जे काही शाप द्यायचे ते देऊन झाले ना तुझं, मग ते सगळं आता बाजूला सारा आणि फक्त प्रसाद द्या। शाप? अजून शाप द्यायचे कुठे संपलेत? आणि किती शाप दिले तरी तुम्ही जी पाप केलीत ना ती त्या शापाच्या वरती आहे। त्यामुळे माझ्या शापामुळे तुमची पाप थोडीच धुवून निघणार आहेत। दादा, 40 वर्ष झालं गेलं विसरून नाही जाऊ शकत का तुम्ही? विसरणं शक्य असतं तर कधीच विसरून गेलो असतो। एवढं सगळं होऊ नये आजही तुम्ही माझ्या समोर येऊन मला प्रश्न विचारण्याचं धाडस करताय। एवढी हिंमत कशी झाली? आजही तुम्ही माझ्या समोर येऊन या रिक्षावाल्याच्या बाजूने म्हणताय। शेवटी आपली काय लायकी आहे हे तुमच्या नवऱ्यानं दाखवूनच दिलं। काय करतो तुमचा नवरा? रिक्षा चालवतो। कोणी 20 रुपये, कोणी 50 रुपये, कोणी 100 रुपये, तर कोणी 500 रुपये। दिवसाची कमाई किती? फक्त 1000 रुपये। आणि हा भिकारडा तुम्हाला घर बांधून देणार। हा फक्त भिकेचं लक्षण घेऊन नाही आला, तर हा फसवा सुद्धा आहे। बरं मला एक सांगा, तुमचा नवरा रिक्षा चालवतो हे तुम्हाला माहिती आहे? हो, माहिती आहे मला ते रिक्षा चालवतात। ते जे करतायत ते माझ्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी, आणि ते जे करतायत त्याची मला लाज नाही वाटत, कारण ते जे करतायत ना त्यामुळे त्यांचा आणि त्यांच्यामुळे माझा स्वाभिमान अजून शाबूत आहे।
कोणाला नोकरी जाणं कोणाच्या हातात नसतं. हे जोपर्यंत नोकरी करत होते अत्यंत इमानदारीत करत होते. आणि आता सुद्धा नोकरी गेल्यानंतर त्यांनी कष्टाचा मार्ग निवडला. पाठ मोडेपर्यंत काम करताय. हो, त्यांच्याच जीवावर जगतोय आम्ही आणि अगदी आनंदाने जगतोय. वा, अजूनही तुम्ही त्याच्या वागण्याचं समर्थन करताय. हो, कारण नोकरी गेल्यावर हातावर हात धरून बसण्यापेक्षा कष्टाचा मार्ग निवडला. माझ्यासाठी अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे. ते जे करतात त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाहीये. चांगलं. मग मला एक सांगा, ही गोष्ट तुम्ही तुमच्या घरच्यांपासून का लपवून ठेवली? का नाही सांगितली? लाज वाटतेय म्हणूनच ना? काय झालं आता? गप्प का? बोला ना. बोलवा बोलवा तुमच्या मुलांना, मुलांना, नातवंडांना, सासूला. त्यांनाही कळू देत ना की तुमचा नवरा काय करतो. कळू देत त्यांना की त्यांचा बाप, त्यांचा सासरा काय करतो. ते त्यांना कळू देत की त्यांचा बाप एक रिक्षा चालक आहे. कळू देत त्यांना. अहो, दादा काही खोटं बोलला नाही. तुम्ही रिक्षा चालवता याची जर आपल्याला लाज वाटत नसेल तर आपण आपल्या मुलांपासून का लपवतो ही गोष्ट? आपण त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकूया. हो नाही लक्ष्मी, तुम्ही ऐका माझं. आपण कुणाकडून काही ओरबाडत नाही आहोत, कुठलं पाप करत नाही आहोत. अहो, कष्टाने पैसे कमवताय तुम्ही, मग काय लपवायचं त्या? तुम्ही मान खाली घालावी असं काही करत नाही आहोत. आणि मुलांना काय वाटेल, मुलं काय म्हणतील याचा विचार नका करू तुम्ही. अहो, तुमचा आदर्श ठेवावा असं वागणं आहे तुमचं. आणि हे बघा, काही होऊ, मी आहे ना तुमच्या बरोबर. तुमची लक्ष्मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही कशालाही घाबरू नका. आपण सगळं खरं खरं सांगून टाकूया. तुम्ही मला वचन द्या, आपण लवकरात लवकर आपल्या मुलांना हे सगळं सांगणार आहोत. अहो, वचन द्या मला. लक्ष्मी, मी काही ऐकणार नाही. आपण सगळं खरं सांगून टाकू. आता शांत हो. चल, प्रसाद घेऊन येऊ. लक्ष्मी, देवीच्या प्रसादावर कोणाचा मालकी हक्क नाही आहे. सगळ्यांप्रमाणे आपलाही तितकाच हक्क आहे त्यावर. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज